नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. D&D व्लॉगिंग चॅनलच्या पुढच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवस झाले मी व्लॉग अपलोड नव्हता केला. थोडा टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे लेट होतंय. पण आता मी एक नवीन व्लॉग घेऊन आलो आहे तुमच्या सगळ्यांसाठी. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुन्हा एकदा एका नवीन सेटवर, मराठी मालिकेच्या नवीन सेटवर जाणार आहोत. जी मालिका आता सध्या स्थितीला स्टार प्रवाह मराठी ह्या चॅनलवर चांगल्या TRPने सुरू आहे. तर मी आता आहे घाटकोपरला. मी घाटकोपर स्टेशनवर उतरलो आहे आणि आज आपण जाणार आहोत मढ येथे, मढ मालाड इथे. आणि मी आता घाटकोपरला उतरून मेट्रो पकडणार आहे. आज तुम्हाला मेट्रोने मढला कसं जायचं, मालाडला कसं जायचं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे या व्लॉगद्वारे. तर मी मेट्रो स्टेशनला पोचलेलो आहे. इथे मी ऑलरेडी तिकीट काढलेलं होतं ऑनलाईन. तुम्हालाही काढायचं असेल तर फोनपेमध्ये ऑप्शन असतं मुंबई मेट्रो म्हणून, तर तुम्ही तिथे जाऊन तिकीट काढू शकता ऑनलाईन. तर इथे मी माझी बॅग स्कॅन केलेली आहे आणि बाजूलाच याचं तिकीट घर आहे जिथे तुम्ही तिकीट घेऊ शकतात. पण मी ऑनलाईन बुक केल्यामुळे मी डायरेक्टच एंट्री करतो आहे. बॅग स्कॅन झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये तुमचं ऑनलाईन काढलेलं तिकीट, त्याचा QR कोड तुम्ही ते स्कॅन करायचा असतो आणि पुढे जायचं असतं. मी स्कॅन करून आता वर जातो आहे स्टेशनला, मेट्रो स्टेशनला. घाटकोपरचं मेट्रो स्टेशन आहे हे. आणि म्हणजे ही मेट्रोच घाटकोपर टू व्हर्सोवा अशी आहे. तर आपल्याला आज मेट्रोने व्हर्सोवा येथे जायचं आहे सर्वप्रथम. दोन प्लॅटफॉर्म आहेत. मी दुसरा प्लॅटफॉर्म सिलेक्ट केला आहे. पहिल्या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी गाडी आलेली आहे, मेट्रो आलेली आहे, पण ती फुल झाली असेल आता, किंवा फुल झालीच आहे. तर मी इकडची मेट्रो पकडतो आहे. जास्त गॅप नाही आहे मेट्रोमध्ये. फ्रिक्वेन्सी छान आहे. दर एक 5-5 मिनिटात मेट्रो आहे. हे बघा, तुम्हाला इथे दिसेल 5 मिनिट व्हर्सोवा आणि दुसरी 15 मिनिटांनी या प्लॅटफॉर्मवर. म्हणजे 5-5 मिनिटाचा गॅप आहे. इथे 5 मिनिटांनी येईल, तिकडच्या प्लॅटफॉर्मवर 10 मिनिटांनी येईल आणि परत इकडे 15 मिनिटांनी. 5-5 मिनिटांनी मेट्रो आहे. फ्रिक्वेन्सी छान आहे, पटापट मेट्रो मिळते. आणि मी आता मेट्रो स्टेशनला उभा आहे. हे बघा, मेट्रो आलेली आहे आणि आता मी मेट्रो पकडून सरळ वर्सोवा इथे जाणार आहे. आणि वर्सोवानंतर पुढील प्रवास मी तुम्हाला दाखवतो. खूपच इंटरेस्टिंग प्रवास आहे हा, मालाडपर्यंत, मढपर्यंत या साईडने, वर्सोवा साईडने. ते तुम्हाला मी आता दाखवणार आहेच. सकाळी सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी असते. म्हणजे आता तरी नाही आहे इतकी आज. एरवी खूपच पॅक असते. म्हणजे आता सकाळचे बहुतेक 7, 7:15 वाजलेले आहेत. पण जसं जसं तुम्ही थोडं लेट होणार, म्हणजे 8, 8:30, 9, त्यावेळेस खूप गर्दी असते मेट्रोला. आणि स्टेशन आलेलं आहे. हे आपलं वर्सोवा स्टेशन, लास्ट स्टेशन आहे. मी एस्केलेटरने आता खाली जाणार आणि एक्झिट घेणार. एक्झिटला परत तुम्हाला स्कॅन करावं लागतं. तुमचा जो QR कोड आहे, तिकीट आहे, ते स्कॅन करून मग एक्झिट
इथं स्कॅन करून एक्झिट घेतलेली आहे. वर्सोवा स्टेशन मेट्रोचं तिथून तुम्ही वेस्टला जर खाली उतरलात, वेस्ट साईडला, तर खाली तुम्हाला वर्सोवा गावात जाण्यासाठी ऑटो असतात. हे बघा, खाली ऑटोचं स्टँड आहे. ऑटोने 20 रुपये देऊन तुम्ही वर्सोवाला जाऊ शकतात. 20 रुपये शेअरिंगमध्ये इथे आहे. तिकडून येताना मात्र 25 रुपये घेतात. आय डोंट नो का घेतात, पण त्यांचं ठरलेलं आहे की 25 रुपये तिकडून येताना ते घेतात, इकडून 20-20 रुपये घेतात. आता मी निघालो आहे वर्सोवा गावात जाण्यासाठी. बरेच आर्टिस्ट आहेत आपले, मराठी, हिंदी सगळेच, जे वर्सोवामध्ये रूम घेऊन राहतात, बॅचलर किंवा PGने राहतात. आणि बऱ्याच रूम आहेत वर्सोवामध्ये, त्या इझिली मिळतात शेअरिंगमध्ये. हे बघा, वर्सोवा गाव आहे, आपण गावात पोहोचलोय. आत्ता मी इथे उतरून, आता तुम्हाला मी बोललेलो बघा की पुढचा प्रवास हा इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. ऑटोमधून उतरल्यावर 100-150 मीटरवर पायी चालत इथे बघा जहाज. ही जहाज आपल्याला या साईडवरून, म्हणजे समुद्राच्या या बाजूने त्या बाजूला घेऊन जाते. फक्त आणि फक्त 5 रुपये तिकीट आहे. 5 रुपयात इकडून तिकडे, तिकडून इकडे आपल्याला त्या सोडत असतात. तुम्ही, एवढी मोठी असते ती जहाज की ज्यात तुम्ही 2 व्हीलरसुद्धा घेऊन जाऊ शकतात. बघा, 2 व्हीलर उतरवत आहेत आणि या 2 व्हीलर आतमध्ये नेलेल्या असतात आणि त्या 2 व्हीलरने लोक त्या साईडला जातात आणि मग ते त्या 2 व्हीलरवर जिथे जायचं तिथे जाऊ शकतात. हे बघा, आता आपण जहाजमध्ये बसलेलो आहोत आणि प्रवास सुरू झालेला आहे. दोन्ही साईडने जहाज कंटिन्यूस भरून येत असतात, इकडून तिकडून इकडे. फ्रिक्वेन्सी चांगली आहे आणि खूपच इंटरेस्टिंग आणि खूप असं छान वाटतं. जेट्टी म्हणतात या स्टॉपला. तुम्ही बऱ्याच मूवीमध्ये, हिंदी मूवीमध्ये बघितलं असेल जेट्टी. बऱ्याच मूवीमध्ये सीन आहे इथला. इथे बऱ्याच शूटिंग झालेल्या आहेत. मोस्टली क्राईम बेस जे असतील त्या. मित्र आहे माझा तेजस भोर. मीनवाईल तो पण माझ्या सोबत होता. तो वेगळ्या सेटवर चालला होता आणि मी वेगळ्या सेटवर. हे बघा, इथून उतरल्यानंतर इथून बाहेर पडायचं. इथे उतरून मी परत ऑटो पकडली आहे आणि ऑटोने मी माझ्या सेटवर जाणार आहे. सेटच्या थोड्या अलीकडे स्टॉप आहे. मी आता स्टॉप सांगतो तुम्हाला. हां, तर थोडं वॉकेबल डिस्टन्स आहे. इथून मी पुढं चालत गेलो की ओशो स्टुडिओ आहे, जिथे आपल्याला जायचं आहे. हा जो स्टॉप आहे हा आईस फॅक्टरी स्टॉप आहे. मड चर्च आहे इथे, या ठिकाणी जुनं चर्च आहे, प्रसिद्ध चर्च आहे. हे बघा, मड चर्च. मलाड म्हटलं ना तर बरेच सेट आहे, हिंदी, मराठी, गुजराती
वेब सिरीज, मालिका, मूवी सगळे तिथे आहे. हे बघा आता ओशो स्टुडिओला इथे एंट्री आहे आणि आपण आतमध्ये जाऊयात. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की मी कोणत्या सेटवर आज आलेलो आहे. हे बघा पोलीस स्टेशनचा सेटअप आहे, म्हणजे पूर्ण सेट त्यांचाच आहे. पूर्ण जी बिल्डिंग आहे, हा जो स्टुडिओ आहे हा पूर्ण त्या मालिकेवाल्यांनी घेतलेला आहे. आणि इथे बाजूला CID हिंदी सोनीची त्याचं शूट चालतं. हे बघा आता आपण वर जाऊयात आणि सेट बघूयात. सगळे त्यांचे साहित्य ठेवलेले आहेत शूटिंगचे. रूम अलॉट झालेली आहे, मला रूम देण्यात आलेली आहे आणि मी माझ्या रूममध्ये जातोय. हा बघा इथे एक रूम होता जो सेट आहे आणि माझी रूम इथे मुक्ता लिहिलंय. मुक्ता कॅरेक्टर जिचं आहे तिची ती रूम आहे आणि ही माझी रूम. यस, ही माझी रूम. आणि हे बघा आतमध्ये मोठी रूम आहे, प्रशस्त रूम आहे. ओके, थोडं बाहेरचं पण तुम्हाला दाखवतो. हे बघा बाहेर पण मस्त वातावरण आहे. हा बंगलो इथे पण शूट सुरू आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे समुद्र आहे. पूर्ण समुद्राला लागून हा बंगलो आहे, हा सेट आहे. मी तुम्हाला म्हणालो ना की या एरियात सगळे शूटिंग्स चालतात. हा ये बघा, तर सेट आहे स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध मालिका प्रेमाची गोष्ट, त्याचा हा सेट आहे. हे बघा, तुम्ही जर ही मालिका बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल. खूप सुंदर सेट आहे, खूप मोठा सेट आहे. आणि आज विशेष असं होतं की आज या मालिकेचे 450 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे सेलिब्रेशन सुरू होतं सेटवर. हे बघा पूर्ण टीम आहे, डिरेक्टर साहेब आहेत. हे बघा प्रचंड मेहनत असते या सगळ्या लोकांची, सगळ्या टीमची, जी आपल्याला ऑन स्क्रीन दिसत नाही. ऑन स्क्रीन आपल्याला फक्त आणि फक्त आर्टिस्टच दिसतात, त्यांचीच मेहनत दिसते. पण कॅमेऱ्याच्या पाठीमागे हे सगळे लोक असतात. हे सगळे लोक मिळून एक एपिसोड, एक प्रोजेक्ट तयार होतो. हे बघा सेलिब्रेशन चाललंय छान. 450 एपिसोड पूर्ण झालेले आहेत मालिकेचे आणि असे अजून 1000 एपिसोड होतील अशी ही मालिका आहे. सगळीच टीम एकदम छान आहे, कोऑपरेटिव्ह आहे आणि मजा येते त्यांच्यासोबत काम करायला. हे बघा ब्रेक झालेला आहे आणि कदाचित माझा सीन ब्रेक नंतरच असणार आहे. हे बघा आता मी रेडी झालेलो आहे. माझं कॅरेक्टर आहे इन्स्पेक्टर. खूप वेळा इन्स्पेक्टर केलंय मी, पण मजा येते कॅरेक्टर करायला, इन्स्पेक्टर करायला. तो वेगळाच ॲटिट्यूड असतो आणि वेगळीच मजा असते. फायनली मी रेडी झालेलो आहे आणि लवकरच माझा सीन आता लागणार आहे. यस. हे बघा सीन चालू झालेला आहे. लीड कॅरेक्टर या ठिकाणी आहे सागर कोळी. आणि डे सेकंडला आउटडोअर शूट होतं फिल्म सिटीमध्ये, गोरेगाव फिल्म सिटीमध्ये. व्हॅनिटी मिळाली होती. व्हॅनिटी, हे बघा व्हॅनिटी माझी ही रूम. लीडचे ॲक्टर सागर कोळी आणि मी, एकच रूम होती आमची व्हॅनिटीमध्ये. आणि हे बघा इकडे शूट चालू आहे.
कदाचित दिसणार नाही तुम्हाला, थोडं अंतर आहे, पण ठीक आहे, नंतर आपण जवळ जाणारच आहोत. तर या व्हॅनिटी लावलेल्या आहेत इथे. हां, हे बघा, आता इथे रीडिंग सुरू आहे. लीड कॅरेक्टर मुक्ता, बालकलाकार सई इथे बसलेले आहेत आणि इकडे कॅमेरा सेटअप लावलेला आहे. सीन इकडे घडणार आहे. मी पण आहे इथे उभा. पोलिसांचा सीन आहे. मुक्ता, तिची मुलगी सई, तिला घेऊन घरातनं पळून गेलेली असते आणि सावनी ही तिला पोलिसांना घेऊन शोधत असते. असा तो सीन आहे. हे बघा, ती घेऊन जाते आणि कॅमेरा हातात घेऊन फॉलो करण्याचा सीन सुरू आहे. कॅमेरा फॉलो करतायत. डिरेक्टर साहेब त्यांना एक्सप्लेन करतायत. पुढच्या सीनची तयारी आहे. तिकडे मेकअप चालू आहे आर्टिस्टचा. हे डिरेक्टर साहेब हॅलो करतायत आणि इकडे मी. असिस्टंट डिरेक्टर, कॅमेरा सेटअप, DOP दादा, कॅमेरामॅन. हे बघा, सीन रेडी झाला आहे पुढचा. शूटिंग बघायला मजा येते, पण थोडं बोर पण होतं. म्हणजे जे नवीन आहेत, या फील्डमधले नाही आहेत, त्यांना शूटिंग बघायला थोडं बोर होतं, पण शूटिंग करताना मजा येते. म्हणजे तुम्ही जर आर्टिस्ट असाल तर म्हणजे असं बसून राहण्यापेक्षा आपला सीन कधी लागेल आणि कधी सगळं सुरू होईल ही एक्साइटमेंट सगळीकडे असते. तर असं वाटतं की कंटिन्यू शूट चालूच पाहिजे आपलं. हे बघा, लीडचे हिरो सागर कोळी सर बसलेले आहेत तिथे. त्यांचा सीन नाही आहे आणि तुम्ही बॅकग्राऊंडला बघाल तर आर्टवाल्यांनी केवढा सेटअप लावलेला आहे. हे बघा, हे सगळं ज्या गोष्टी यात्रेत विकायला येतात ते सगळं इथे लावलेलं आहे. पुढचा सीन सुरू झाला आहे. साऊंड दादा आहेत जे स्क्रीनवर बघून साऊंड मॅच करतात. हे बघा, बलून्स विकणारा वगैरे हे सगळं आर्टवाल्यांनी रेडी केलेलं आहे. इकडे सीन सुरू आहे. 2 कॅमेरे लागलेत बघा. पोलीस तिला शोधतायत असा तो सीन आहे. हे बघा, 2 कॉन्स्टेबल मॅडम ज्या त्या दोघींचा शोध घेत आहेत, मुक्ता आणि सईचा. हा विकणारा पण आर्टिस्टच आहे. तर मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणत्या सेटवर जायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आमचे इतर व्लॉग पण बघा. सगळे मराठी हिंदी सेट आहेत. बाय.